तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एकदम खतरनाक व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आहे आपण एक चांगल्या लेवलची लर्निंग आपण घेत आहे आणि प्रत्येकाला आपण प्रोव्हाइड करत आहे. आपण पहिल्यासारखं करत नाही आहे की एकदम मॅन्युअली कुठलं तरी एक्सेल शीट घेणे, कॉपी पेस्ट करणे, कुठलं तरी फॉर्म्युला घेणे, तसं करत नाही. आपण पूर्ण फ्युचरिस्टिक सेटअप तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सगळं काय करतात ते मेहनत घेत आहेत, पूर्ण प्रॅक्टिस करत आहेत, बॅक टेस्टिंग भरपूर करत आहे. तर आता हे तुम्हाला काल मी सांगितलं होतं, म्हणजे मागच्या आठवड्यापासून मी तुम्हाला सांगत होतो की LOT-ARC म्हणून आपण एक इंडिकेटर आणतोय. तर हा त्याचा प्रॉपरली व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये तुमचे बरेच छोटे छोटे डाऊट क्लिअर होतील. पण जर एखादा छोटा मोठा डाऊट राहिला तर तुम्ही मला बिंदास DM करू शकता, टेलिग्रामला विचारू शकता. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा, जर तुम्ही नीट बघितलं तर आता चला मी हे सगळं हे करतो. आधी एक मिनिट थांबा, मला हे रिमूव्ह करू द्या, ड्रॉईंग पॅनल घेऊ द्या. आणि त्याच्यानंतर ना हे इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक रेंज कॅल्क्युलेशनचं जे बेसिक कन्सेप्ट आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आता समजा मी हे पूर्ण जर क्लिअर केलं, हे जर मी पूर्ण डिलीट केलं, तर बेसिक रेंज कॅल्क्युलेशनचं जे कन्सेप्ट आहे ते म्हणजे काय, की समजा आपण इथपर्यंत बॉक्स घेतला तर हा पूर्ण जर ही जर पूर्ण रेंज असेल तर मार्केट जर ह्या ठिकाणी असेल, समजा मार्केट इथून खाली येते आणि मार्केट ह्या ठिकाणी सस्टेन होऊन जर वरती चाललं असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की मार्केट ह्या 50% एकदा जातं आणि तिथून मग परत मार्केट खाली सेलिंग देतं. त्याच्यानंतर ना अजून तुम्हाला हे माहिती पाहिजे की समजा गोल्ड जर, एक मिनिट थांबा, आपण हे पण करू, पूर्ण आधी आपण सेटअप करून घेऊ क्रॉस. ओके, हां, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की समजा गोल्ड इथं चाललं आहे, आता इथून खाली असं पडतं आहे आणि इथपर्यंत आलं आहे, तर तुम्हाला ही माहिती पाहिजे की पूर्ण जी रेंज आहे त्याच्या 75% गोल्ड वरती जाऊ शकतो किंवा 90% जाऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती पाहिजे की ह्याचा आपण 50%चा बॉक्स घेतो आणि त्याच्यात पण आपण समजा गोल्ड जर इथे असेल, म्हणजे समजा इथून पडतं आहे गोल्ड आणि इथून वरती चाललं आहे, इथं छोटासा खाली गॅप ठेवला आहे, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा जो बॉक्स आहे तो आपण खालून बॉडीपासून लावायचा आहे जेव्हा इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तेव्हा, आणि त्या बॉक्सच्या 50% इथपर्यंत जर गोल्ड आलं तर तिथून आपल्याला प्रॉपर मग एक सेलिंगचा प्लॅन इथून आपण करू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी बेसिक तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. आणि बेसिकपासून शिकायचं असेल तरी तुम्ही मला DM करू शकता टेलिग्रामला, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जातील. ओके, तर जास्त काही मी करत नाही ह्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी छोट्या छोट्या कंडिशन पण सांगेन आणि एकंदरीत सांगेल की बाबा गोल्ड नेमकं काय करू शकतं किंवा आपल्याला कसं काम करायचं आहे. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही, थांबा हे आपण डिलीट करू, इथे घेऊ ह्याला. हां, तर ह्या ठिकाणी बघा, जेव्हा आपण चार्ट 15 मिनटाचं घेतो, आता हा मी ओंडाचा चार्ट घेतो आहे, तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला आता आधी काय व्हायचं, आधी आपण 3 मिनटाचा, बरं तो सेटअप पण चांगला आहे, पण आपल्याला कसं एका सेटअपवरती अवलंबून राहायचं नाही, आपल्याला मल्टिपल कन्फर्मेशन पाहिजे की बाबा आपण कुठून बाय करायचं, कुठून सेल करायचं. कारण तुम्हाला माहिती असेल की मार्केटमध्ये भरपूर फॅक्टर्स आहेत, म्हणजे अक्षरशः तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे फॅक्टर्स मार्केटमध्ये आहेत. ओके, तर असं नाही की तुम्हीच 100% परफेक्ट आहात. म्हणजे एखाद्याने जर इथं बाईंगचा प्लॅन केला असेल तर सेम लेवलला कोण ना कोणतरी इथं सेलिंगचा प्लॅन करते, मग कधी कधी त्याचा सेटअप वर्क करतो, कधी कधी तुमचा सेटअप वर्क करतो. तर ह्याच्यामागं लॉजिक काय आहे की भरपूर वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत ते मार्केटमध्ये आहेत. ओके, म्हणजे असं हे नाही आहे की बाबा फक्त तुम्ही एकटेच खूप मोठे हे आहात आणि तुम्हालाच खूप काय काय येतं, असं नाही आहे. तर ह्याच्यामुळे आपल्याला पण आपल्याकडे बायासाठी किंवा कन्फर्मेशनसाठी 2 चांगले सेटअप, 3 चांगले सेटअप पाहिजेत. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा, आधी आपण 3 मिनटाचा चार्ट घ्यायचो आणि बघायचो की स्विंग लो कोणता आहे, स्विंग हाय कोणता आहे. मग तिथून आपण बघायचो की खालून जर आपण कॅन्डल घेतली तर ती वर रेंज कुठपर्यंत येते. आपण एक स्विंग हायपासून ते स्विंग लोपर्यंत आपण बघायचो की गोल्डने काय केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 15 मिनटाच्या चार्टवरती मी खूप बॅक टेस्टिंग केलेलं आहे, ह्याच्यात चांगले रिझल्ट भेटतात. पण तुम्ही तुमच्या ह्याने बॅक टेस्टिंग करू शकता, 10 मिनटं, 5 मिनटं, 3 मिनटं तुमच्या ह्याने करू शकता. ओके, फक्त प्रत्येक टाईम फ्रेमला तुम्हाला रेंज सेपरेट भेटणार आहे, सेपरेट तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या. असं नाही आहे की आपण फक्त कॉपी पेस्ट केले आणि कोणती पण टाईम फ्रेम घेतली गेल्या तुम्हाला एकच रिझल्ट येतो, असं नाही आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये पण मी भरपूर अक्षरशः म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही मी काय लेवलला
गोल्डला ह्याच्यात वापरलेले आहेत कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युला असेल. म्हणजे तुम्ही समजा, चला आता मी जास्त क्लू देणार नाही, पण जे चांगलं काम करतील किंवा जे मला खरंच वाटेल की बाबा हे कमेंट चांगली करतात किंवा हे खरंच शिकण्यासाठी धडपड करतात, त्यांना मी काही गोष्टी सिक्रेट, काही गोष्टी मी सांगत जाईन. ओके, किंवा त्यांनी DM केले तर मला समजतं कोण चांगलं करते काम, कोण नाही. ओके, तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, जर आता आपण व्हिडिओला चालू करू आणि सोपं आहे एकदम. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पण दिवसाची तुम्हाला रेंज पाहिजे त्याच्या आदल्या दिवशीची डेट जी आहे ती तुम्हाला इंडिकेटरमध्ये जाऊन सिलेक्ट करायची. म्हणजे आता समजा तुम्हाला जर बघायचं असेल की ह्या दिवशी गोल्ड काय करू शकते, ह्या दिवशी आता ही कुठली 13 तारीख आहे, तर इंडिकेटरमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इंडिकेटरमध्ये डबल क्लिक केले की इंडिकेटर ओपन होतं. कुठेही करा तुम्ही, म्हणजे अक्षरशः डॅशबोर्डवरती करा किंवा इथे करा लेबलवरती किंवा इकडे करा, कुठेही केलं किंवा सेटिंगमध्ये जावा, कोणते पण ऑप्शन आहेत. तर डबल क्लिक करून जेव्हा तुम्ही इंडिकेटरमध्ये जाता आणि आता ही 13 तारखेची आपल्याला रेंज पाहिजे, तर तुम्ही इंडिकेटरमध्ये जाऊन इथे 12 सिलेक्ट करायचं आहे. 12 जसं तुम्ही ओके करता तसं पिन पॉईंट तुम्हाला रेंज बघायला भेटते. आता 1 मिनिट थांबा. इथे 12 तारखेला जर नीट बघितलं ही 13 तारीख आहे आणि इथे 12 तारीख नाही, काल म्हणजे शनिवार रविवार होता. तर ओके, तर त्याच्या आधीचा दिवस कोणता आहे, 10 तारीख. तर आपण इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो आणि ह्या ठिकाणी जर आपण 10 तारीख घेतली आणि एंटर केलं तर तुम्हाला पिन पॉईंट इथं 110 पॉईंटची तुम्हाला एक रेंज बघायला भेटणार आहे. तर ह्याचा वापर कसा करायचा आहे, सरळ तुम्ही जायचं आहे एका साईडला आणि इथं तुम्ही 110चा असा एक बॉक्स घ्यायचा आहे. म्हणजे आधीसारखं नाही आहे की तुम्हाला कुठली कॅन्डल निवडायची, काय करायची, सिलेक्ट करायची, म्हणजे खूप कन्फ्युजन होत होतं. तर इथे तसं नाही, तुमचं कन्फ्युजन थोडंसं क्लिअर होईल. ओके, तर आता नीट तुम्ही जर बघितलं तर सरळ 110 पॉईंटचा हा बॉक्स घ्यायचा आहे आणि इथे मार्केट आहे. ओके, हे जे मार्केट आहे इथून ओपनिंग झालं खाली होते, तर आपल्याला सरळ काय बघायचं आहे की मार्केट कुठून खाली पडतं आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गोल्ड इथून खाली पडतं आहे, इथून कंटिन्यू खाली चालले आणि इथं पण थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग होऊन खाली चालले. तो तुम्हाला हा 110चा बॉक्स जो आहे भेटला आहे, जी रेंज भेटली ती कशी वापरायची, सरळ हा बॉक्स घ्यायचा आहे आणि जिथून पण गोल्ड खाली पडत आहे तिथं हा बॉक्स ठेवायचा आहे. जसं तुम्ही हा बॉक्स ठेवणार तसं तुम्हाला पिन पॉईंट बघायला भेटेल की गोल्डने ह्याच्यावरती वीक क्लोज केली होती आणि ह्याच्या पण वरती गेलं होतं. तर हे तुम्ही काय करू शकता, ह्याचा 50%चा जो बॉक्स आहे तो घेऊन असं तुम्ही हा बॉक्स घेऊन असं बघू शकता. आता इंडिकेटर आपण ऑफ करू आणि इथे तुम्ही बघू शकता की गोल्ड किती वरती गेलेलं आहे. म्हणजे खालून जर तुम्ही वीकपासून जर हा बॉक्स लावला तर तुम्हाला कळेल की गोल्डने वरती एक ऑलमोस्ट 90% रेंज कंप्लीट करून गोल्ड डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला. तर गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला नुसतं ट्रेड कसं शोधायचं ते मी तुम्हाला सांगतो. हा जो 50%चा जो बॉक्स आहे, बॉक्स जिथून पण गोल्ड पडतं आहे किंवा जिथून पण गोल्ड वरती चाललेलं आहे इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून. आता तुम्ही जर नीट बघितलं तर ह्या ठिकाणी बघा, कालचा आपण सेलिंगचा ट्रेड कसा कॅप्चर केला होता. हा 110चा पॉईंटचा बॉक्स जो आहे आता आपण वरून लावला आणि इथं जर तुम्ही नीट बघितलं तर गोल्डने 75% लेवल ब्रेक केली आणि वरती चालल्याच्या नंतर आपण काय करतो, हा जो 50%चा बॉक्स आहे तो खालून आपण लावतो बॉडीपासून. आणि जसं तुम्ही बॉडीपासून लावणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला डायरेक्टली त्याच्या 50% पासून एकदम शार्प सेलिंग बघायला भेटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की डाऊन साईडला स्ट्रक्चर पेंडिंग आहे. तर अशा वेळेस तुम्ही पिन पॉईंट डायरेक्टली 50%ला एखादी कॅन्डल रिएक्शन बघून तुम्ही सेलिंग करू शकता. फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी थोडीशी मॅनेज करायची, कारण 15 मिनिटाचा चार्ट आहे. कॅन्डल क्लोज होताना तुम्हाला थोडंसं टाईम किंवा वाट बघावी लागेल. असं नाही की रनिंग कॅन्डलमध्ये तुम्ही लगेच सेलिंग केली आणि मोठे मोठे लॉट साईज एंटर केले, असं करायचं नाही आहे. समजा तुमचं जर $100 अकाउंट असेल तर तुम्हाला सुरुवातीला 0.01नी 0.02नी असे एंट्री घ्यायच्यात आणि सुरुवातीच्या काळात जर तुम्ही एंट्री घेतली तरी तुम्हाला एक 5-6 पॉईंट म्हणजे तुमच्या हिशोबाने SL मॅनेज करून तुम्हाला चालायचं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला माहिती आहे की SL तुमचा जर 5-6 पॉईंटचा असेल तर तुमचं टार्गेट डायरेक्टली तुम्ही बघा वन साईड डायरेक्टली इथं 333 म्हणजे 333-30 असे तुम्हाला फिक्स भेटणार आहे. इथून जर तुम्ही होल्ड केलं तर डायरेक्ट मग तुमचं अकाउंट तुम्हाला माहिती काय होऊ शकतं, जास्त काही सांगायची गरज नाही आहे. आणि सेम जर तुम्ही हाच बॉक्स घेऊन जर बघितला तर वरून जर तुम्ही लावला, इथून जर बॉक्स लावला तर पण तुम्हाला खाली पण 50%ची रेंज बघायला भेटते. पण एक जर गोष्ट तुम्ही बघितली, जसं आपण वरून हा बॉक्स लावत आहोत तसं आपल्याला एक गोष्ट काय बघायला भेटते की खाली गोल्डने म्हणजे नीट जर बॉक्स तुम्ही लावला तर खाली गोल्डने इथं ब्रेकडाऊन केलेलं आहे. आणि तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की जेव्हा ब्रेकडाऊन होतो आणि स्ट्रक्चर परत बॉक्सच्या आतमध्ये जातं तेव्हा आपण काय करतो, जो पण बॉक्स आहे आपण घेतलेला
त्याच्या 50%ला आपण एक छोटासा बॉक्स असा ड्रॉ करतो. आणि एक मी खूप वेळा सांगितलं की जेव्हा पण कॅन्डल अशा खाली येतात आणि रिवर्सवरती जातात तेव्हा आपण हा पहिला जो बॉक्स घेतलेला आहे त्याच्या 50% मार्केट खाली येतच बरं का. हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे. ओके, तर आता ह्या ठिकाणी ही पण सेलिंग आपण त्याच्यामुळं काल दिली होती. आणि कंटिन्यू गोल्डने काय केलेलं, इथं अपसाईडला गेलं परत खाली आलं, अपसाईडला गेलं परत खाली आलं. इथं काय करतात रिटेलर, त्यांना वाटतं की गोल्ड ट्रॅप करते, मग ते सोडून देतात विषय. पण इथं मेन विषय जे आहे तो स्ट्रक्चरचा आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर जर माहिती असेल गोल्ड काय करणार आहे तर तुम्ही इथं बिंदास तुमचा एस-एल आणि टार्गेट तुमचं फिक्स असतं. म्हणजे विचार करा, ह्या लेवलला एस-एल जर तुम्ही 4-5 पॉईंटचा दिला तरी तुमचं टार्गेट वन साईड डायरेक्टली 670. म्हणजे ऑलमोस्ट हे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे मोठे मोठे तुम्हाला टार्गेट भेटतील. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर माहिती झालं पाहिजे की स्ट्रक्चर ओळखता आलं पाहिजे, प्रॅक्टिस करता आली पाहिजे. ओके, आणि सेम फक्त तुम्हाला मी सांगतो बेसिक एक दोनच कंडिशन सांगतो. जास्त कंडिशन सांगितलं की तुम्ही कन्फ्यूज होताल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्या रेंज ह्या ठिकाणी बघा, आता थांबा आपण इंडिकेटर चालू केले. ओके, तर आपण जी रेंज आहे ती 13 तारखेची जर आपल्याला रेंज पाहिजे असेल तर त्याच्या अगोदरच्या एका दिवसाची आपल्याला कॅन्डल म्हणजे रेंज घ्यावी लागेल. कशी घेणार आहे, इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जाऊन सिम्पल तुम्हाला इथे 10 तारीख सिलेक्ट करायची आहे. 10 तारीख का केली आहे, कारण मध्ये शनिवार रविवार मार्केट काही चालू नसतं त्याच्यामुळे केली आहे आपण. आणि सेम जर तुम्ही हा बॉक्स घेऊन म्हणजे एकदा तुम्हाला हा बॉक्स भेटला तर ह्या बॉक्ससोबत तुम्ही कसंही खेळू शकता. अगदी तुम्ही इथून जर ह्या बॉक्स लावला तरी तुम्हाला वरती 50%चा हे भेटेल, रेजिस्टन्स भेटेल. किंवा तुम्ही ओपनिंग जिथं मार्केट क्लोज झालं होतं तिथं जरी हा बॉक्स असा लावला तरी तुम्हाला पिन पॉईंट इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटेल. मग इनकम्प्लीट स्ट्रक्चर असल्यावर तुम्ही काय करणार, सिम्पल हा बॉक्स घेऊन इथं घेणार. आणि तुम्हाला एक गोष्ट इथं बघायला भेटणार की इथं गॅप ठेवला आहे गोल्डने, आणि गॅप असं ठेवून कधीच वरती जात नाही, ते इनकम्प्लीट स्ट्रक्चर आपण मानतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, आपण सोपं हा बॉक्स घेऊन इथं खाली ठेवतो आणि 50% सेलिंग करतो. ते अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बघायच्या. त्याच्यानंतर जर तुम्ही नीट बघितलं, जर त्याच्या प्रिव्हियस डेला आपण जाऊन बघू, म्हणजे आता 13 तारखेचं बघितलं, आता हे आपल्याला जर 10 तारखेची रेंज काढायची असेल तर आपल्याला 9 तारीख सिलेक्ट करायची. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी 9 करायचं आहे. 9 केल्याच्या नंतर तुम्हाला इथे रेंज बघायला भेटेल 133.55. मग सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली एक बॉक्स घ्यायचा 133.55चा. म्हणजे आधीसारखं तुम्हाला हे नाही की कॅन्डल वगैरे, तो पण सेटअप भारी आहे, तो पण यूज करू शकता. पण ज्याला हा सेटअप सुटेबल होईल, जो मस्त याच्यावरती प्रॅक्टिस करेल तो हा सेटअप वापरेल. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा 133.55 आपण बॉक्स घेऊ. 133.55. ओके, 133.55चा बॉक्स घेतला आहे. आणि आपल्याला काम कधी करायचं आहे, हे जे लेबल दिसते त्या लेबलच्या पुढं, म्हणजे ह्या दिवसाला आपण 10 तारखेला आपली ही रेंज भेटलेली. मग आपण काय करतो, जिथून पण गोल्ड पडत आहे तिथं हा बॉक्स आपण वरून ठेवतो. सिम्पल असा वरून ठेवला की पिन पॉईंट तुम्हाला सपोर्ट कुठं बघायला भेटतो बघा. पिन पॉईंट 50%ला सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने. आता ह्या दिवशी तुम्हाला ट्रेड कसा भेटला असता, जेव्हा तुम्ही वरून हा 133 पॉईंटचा बॉक्स लावणार आहात तेव्हा तुम्हाला समजा तुम्ही गोल्डला इथं बघताय ही सेलिंग होती आणि इथं तुम्ही बघितलं, इथं तुम्ही समजा उठले असतील सकाळी, इथं तुम्ही गोल्डला बघितलं तर तुम्हाला ट्रेड कसा भेटणार आहे. सिम्पल तुम्ही जेव्हा वरून टॉपपासून बॉक्स लावताल तेव्हा त्याचा 50% घ्यायचा आहे. असा फक्त रेंज कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे हे बघायचं आहे. जिथं इनकम्प्लीट असेल तिथं मग तुमचा ट्रेड तुम्हाला प्रॉपर भेटेल आणि वन साईड मुवमेंट भेटेल. पण तुम्ही जर दिवसभर कुठं पण ट्रेड घेत बसले तर मग तुम्हाला काहीच भेटणार नाही. आता ह्या ठिकाणी बघा ह्याचा 50%चा बॉक्स घेतला आहे आणि इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथं बघा गॅप आहे. तर अशा वेळेस गॅप वेळेस काय करतो आपण, खालून आपण लावतो बॉडीपासून. जसं तुम्ही बॉडीपासून लावणार आहात बॉक्स तसं पिन पॉईंट तुम्हाला टोटल ही जी रेंज आहे त्याच्या 50% सेलिंग बघायला भेटणार इथून. तर ही कॅन्डल क्लोज झाली की त्याच्यानंतर तुम्ही एक छोटासा एस-एल लावून हे सेलिंग करू शकता. ओके, एकदम तुम्हाला असं म्हणजे स्ट्रक्चर माहिती होणार आहे. आणि जर तुम्ही सेम तुम्हाला माहिती आहे आपण टोटल त्यांच्या 25% बॉक्स यूज करतो इंट्राडेसाठी, हे खूप जणांना माहिती आहे. तर आपण 25%चा जर इथं बॉक्स घेतला असा, फक्त तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचं आहे कुठं आहे. म्हणजे ते कसं कळणार आहे, आता हा बॉक्स जर तुम्ही घेतला आणि हा बॉक्स जर तुम्ही साईडला ठेवला तर फक्त जिथून पण सेलिंग, आता हे बघा वरून सेलिंग येते, तर आपण समजा बॉक्स इथं ठेवला आहे असा, हे पण मी तुम्हाला सांगितलं वरून आता प्रॉपर सेलिंग येते, इथून येते सेलिंग. तर आपण हा बॉक्स समजा इथून वरून लावला इथून, तर खाली तुम्हाला काय कळतं आहे की गोल्डने ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज केलेत
कॅन्डल क्लोज केल्याच्या नंतर आपण काय करतो, समजा गोल्ड वरती चाललेला असेल तर आपण हा बॉक्स घेऊन बॉडीपासून लावतो. जसं तुम्ही बॉडीपासून हा बॉक्स लावणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला वरती 50% पासून प्रॉपर सेलिंग बघायला भेटणार आहे. आणि सेलिंग जर तुम्ही बघितली तर काही छोटी सेलिंग नाही आहे. वन साईड डायरेक्टली 300 पिपची सेलिंग आहे. तुमचा एस एल कितीचा होता, तुमचा एस एल होता 4-5 पॉईंटचा आणि टार्गेट किती आहे तुमचं, टार्गेट डायरेक्टली आहे 300 पिप्स, 350 पिप्स आणि कधी कधी तर वन साईड आहे. आणि सरळ मग तुम्ही असं ट्रॅक करू शकता. म्हणजे दिवसातून तुम्हाला 10 ट्रेड घ्यायची गरज नाही, फक्त निवांत बसायचे 15 मिनिटाचा चार्ट लावून. आणि जिथं पण तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटेल तिथं फक्त तुम्हाला एक प्रॉपर आपला बॉक्स यूज करायचा. आता तुम्हाला कळणार नाही की हा बॉक्स कधी यूज करायचा, हा बॉक्स कधी यूज करायचा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा पण गोल्ड आपण जिथून पण मोठी रेंज काढलेली आहे, आपण जिथून पण मोठी रेंज काढलेली आहे, ओके. म्हणजे आता समजा आपण ह्या टॉपपासून ही रेंज आपण ड्रॉ केलेली किंवा हा बॉक्स ठेवलेला आहे 133 पॉईंटचा. तर ह्या ठिकाणी हा जो पहिला बॉक्स आहे तो आपल्याला 1 नंबरचा बॉक्स आहे हा, आणि हा खालचा जो आहे तो 2 नंबरचा बॉक्स आहे. जेव्हा पण मार्केट ह्या 1 नंबरच्या बॉक्समध्ये असतं तेव्हा आपण 25% बॉक्स यूज करू शकतो. आणि जेव्हा पण मार्केट ह्या 2 नंबरच्या बॉक्समध्ये असतं तेव्हा आपण हा 50% बॉक्स यूज करू शकतो. कळालं तुम्हाला, एवढं सोपं आहे. म्हणजे सोप्या पद्धतीने जर तुम्हाला बघायचं असेल तर हा 1 नंबरचा बॉक्स आहे, हा 2 नंबरचा बॉक्स आहे. जेव्हा पण गोल्ड इथे असेल तेव्हा हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला ह्याच्या 50%चा हा बॉक्स यूज करायचा आहे, 25%चा इथे पुलबॅकसाठी किंवा इंट्राडेसाठी किंवा तुम्ही एक्सवायझेड तुमच्या ह्यानी. आणि जेव्हा पण गोल्ड खाली येईल इकडे 2 नंबरच्या बॉक्समध्ये एंटर करेल तेव्हा तुम्ही हा मोठा 50%चा बॉक्स यूज करू शकता, ओके. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इथं पण बघा तुम्ही, आता इथून तुम्हाला प्रॉपर सेलिंग बघायला भेटलेली आहे आणि इथे पण गोल्डने प्रॉपरली हे केलेलं आहे. पण जर तुम्हाला अजून पण नीट बघायचं असेल तर वरून जेव्हा पण सेलिंग येईल तेव्हा तुम्ही काय करता, वरून हा बॉक्स लावता छोटा आणि खाली तुम्हाला एकदम छोटासा गॅप दिसतोय. गॅप दिसल्यावर जेव्हा पुल बॅक येतो किंवा मार्केट यू टर्न घेतं तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल बॉडीपासून हा असं ठेवायचा आहे इथे. आणि जसं तुम्ही बॉडीपासून ठेवणार आहात तर पिन पॉईंट तुम्ही जसं रिजेक्शन कॅन्डल तुम्हाला भेटेल फक्त वाट बघायची आहे. एस एल बघा तुमचा किती आहे, फक्त 3 पिप्स, 3.5-4 पिप्स आहे. आणि तुमचं टार्गेट काय आहे, डायरेक्टली 300 पिप्स आहे बघा इथं, डायरेक्टली 300 पिप्स. आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही 15 मिनटावरती हे पूर्ण ड्रॉ करताल आणि नंतर 3 मिनटावरती जाताल तर तुम्हाला हे छोटे छोटे स्ट्रक्चर पण बघायला भेटतील, ओके. तर ह्या असं हे आहे. आता समजा ह्या दिवसाचं पण आपल्याला पिन पॉईंट 300 पिप्स भेटले आणि हे आपण पूर्ण डिलीट केलं. त्याच्यानंतर ना आपण जाऊया ह्या दिवसावरती. आता हा कुठला आहे 9. आता जर मला 9 तारखेची जर रेंज काढायची असेल तर मला इंडिकेटरमध्ये जाऊन 8 तारीख सिलेक्ट करावी लागेल. 8 तारीख करून इंटर. जसं मी इंटर करणार आहे तसं मला एक रेंज बघायला भेटणार आहे. एकच मिनिट थांबा, लोडिंग होऊ द्या, ओके. हां, तर 8 तारखेची रेंज आता मला भेटली 187.86. तर मला काहीच करायचं नाही, मला फक्त 187.86चा एक बॉक्स घ्यायचा आहे आणि फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर मला शोधायचे आहेत. 187.86 187.86 ऑलमोस्ट आहे. तर आता मला करायचं आहे काम 9 तारखेला करायचं आहे. म्हणजे 9 तारखेचं मी ट्रेडिंगचं बघतोय, मला ट्रेड शोधायचं आहे. तर मी 8 तारीख सिलेक्ट केली, म्हणजे 8 तारखेचा डाटा पूर्ण इंडिकेटरने घेतला आणि आपल्याला एक रेंज दिली 187 पॉईंटची. तर मला काय बघायचं आहे की गोल्ड जे आहे ते खालून इकडं इथं ओपनिंग झालं आहे गोल्डचं, पण ते आलं आहे कुठून, इथून वरती आलं आहे. ते काय इथून हा भाग नाही बघत मी कुठून बघतोय की गोल्ड कुठून नेमकं सपोर्ट बनवून कुठून आले. जिथून पण सपोर्ट तयार करून आला असेल तिथून मी बॉक्स ड्रॉ करतो आणि मला पिन पॉईंट एक गोष्ट बघायला भेटते. मी काय करतो, आता समजा मी इथं ह्या ठिकाणी 6 वाजून 6:30 वाजता मी इथं मार्केटला बघतोय किंवा मी 9 वाजता इथं मार्केटला बघतोय. तर सिम्पल माझं काम काय आहे की एक बॉक्स ड्रॉ करायचं आहे मला, हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा पण आपण बॉक्स ड्रॉ करतो म्हणजे आपण आधी मागची स्विंग बघतो की गोल्डने नेमकं कुठून सपोर्ट घेतला आहे किंवा कुठून रेजिस्टन्स घेतला आहे. आपण बघतो की नेमकं कुठून सुरुवात केलेली आहे सेलिंगला, बाईंगला, आणि तिथून आपण मग बॉक्स ड्रॉ करतो. आता ह्या ठिकाणी बघा इथून बाईंगला सुरुवात केलेली आहे, आपण इथून बॉक्स ठेवला आणि जसं मी तुम्हाला मागची सांगितलं हा आहे 1 नंबरचा बॉक्स आणि हा वरचा जो दिसतोय तुम्हाला हा 2 नंबरचा बॉक्स आहे आणि आपण आता ड्रॉ केलेला आहे 50%चा बॉक्स. तर आपण काय करायचं आहे, जेव्हा मार्केट इथं असेल 1 नंबरच्या बॉक्समध्ये असेल
आता हा 2 नंबरचा मोठा बॉक्स आपण वरती ढकलून देऊ आणि हा जो बॉक्स आहे इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि गोल्डला तुम्हाला माहिती आहे 187 पॉईंटची रेंज आपल्याला भेटलेली. तर जेव्हा तुम्ही हा छोटा बॉक्स घेऊन वरून ड्रॉ करताल इथून, तेव्हा पिन पॉईंट एक गोष्ट तुम्हाला इथं बघायला भेटेल. हे बघा, आणि हा ट्रेड आपण शेअर केला होता ग्रुपवरती, बऱ्याच जणांनी कॅच पण केला असेल किंवा बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल. ह्याच्या 75% पिन पॉईंट गोल्डवरती गेले होते. ओके, कारण तुम्हाला एक गोष्ट इथं समजली असेल की गोल्डला एकतर वरती जायचं आहे, वरच्या साईडला स्ट्रक्चर पेंडिंग आहे. का पेंडिंग आहे? कारण इथे गोल्डने डबल टॉप बनवून एक तर खाली आलं होतं आणि खाली आल्याच्या नंतरनं 75%ला सस्टेन करून वरती गेलं आहे. ते एकदम वरच्या अप साईडला पण रेंज पेंडिंग आहे, कारण गोल्डने ह्या 50%ला पण टच केलं नव्हतं. ओके, तर इथं 75%ची ही जी रेंज आहे ती बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण असा बॉक्स घेतो, तुम्हाला फक्त सेलिंगचा ट्रेड पाहिजे होता ना किंवा बाईंगचा ट्रेड. तुम्ही शोधताय काय मार्केटमध्ये, मला एकतर सेलिंग करायचं आहे किंवा बाईंग करायचं आहे, आणि तुम्ही इथं ह्या ठिकाणी बघा एक कंडिशन तयार झालेली. फक्त तुम्हाला कंडिशन शोधायच्यात, म्हणजे जास्त डोकं लावायचं नाही. आता तुम्ही हा जो 1 नंबरच्या ह्याच्यात म्हणजे मार्केट 1 नंबरच्या फेजमध्ये आहे इथं, आणि तुम्हाला माहिती आहे मला छोटा बॉक्स वापरायचा आहे. जसं तुम्ही पुल बॅकला हवरून इथे छोटा बॉक्स लावला बॉडीपासून किंवा इथं विकपासून, तसं तुम्हाला कळतं की गोल्डने ह्या ठिकाणी बॉडी सोडलेली आणि वरती गेलेलं आहे. अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे की हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. तर मग तुम्ही काय करता, जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर तुम्हाला भेटेल तसं जर गोल्ड इथून वरती गेलं तर पिन पॉईंट 50%ला तुम्ही सेलिंगचा प्लॅन करता. ओके, तर हे खूप तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इनकम्प्लीट स्ट्रक्चर असल्याने गोल्ड जर परत त्या बॉक्समध्ये गेलं तर तिथून 50% पिन पॉईंट सेलिंग येते. ओके, आणि ही सेलिंग किती आहे नीट बघा तुम्ही. डायरेक्टली 220 230 असे पिप्सची तुम्हाला सेलिंग बघायला भेटते. आणि सकाळ सकाळ तुम्ही एक जरी चांगला ट्रेड कॅच केला तरी इनफ आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि सेम तुम्हाला हा ट्रेड कसा कॅच करता आला असतं हे पण सांगतो. हा सेलिंगचा ट्रेड तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर खाली बघायला भेटते, तर वरती गोल्ड चालले. तर हा जो तुम्ही बॉक्स आहे हा जर खालून जर बॉडीपासून लावला तरी तुम्हाला पिन पॉईंटवरती 50%चा रेजिस्टन्स बघायला भेटेल आणि त्याच्या खाली गोल्ड आलेलं आहे. ओके, तर इथून तुम्हाला एक प्रॉपर बाईंगचा पण ट्रेड बघायला भेटला असता, कारण सेम जिथून पण गोल्ड पडले तिथून जर तुम्ही हाच बॉक्स जर लावला कुठून आले तर खाली पण तुम्हाला सपोर्ट बघायला भेटते. पण हे छोट्या छोट्या वेगळ्या कंडिशन आहे, त्याच्यावरती तुम्ही काम करायचं नाही आहे. सध्या तुम्ही फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचे आणि त्याच्यावरती प्रॉपर काम करायचं. आता इथून तुम्ही सेलिंगचा ट्रेड घेतला तर त्याच्यानंतर गोल्ड करते काय, गोल्डने कुठं पुलबॅक दिला आहे का, कुठं हे केलं आहे का, इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं आहे का, ते तुम्हाला बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा, हाच जर बॉक्स आपण घेऊन इथे ठेवला जिथून पण गोल्ड पडत आहे तर पिन पॉईंट 50%ला तुम्हाला परत बाईंग बघायला भेटते. त्याच्यानंतर सेम हाच बॉक्स म्हणजे अगदी तुम्ही म्हणताल की एवढं परफेक्ट की कसं काय, म्हणजे प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. आता समजा गोल्ड इथून खाली येत आहे तर तुम्हाला हा बॉक्स घ्यायचा आहे आणि फक्त इथे ठेवायचं आहे बॉडीपासून. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं. ओके, सुरुवातीला सांगितलं होतं जसं ह्याच्यावरती 50%च्या वरती कॅन्डल क्लोज करणार आहे तसं तुम्ही एखादा छोटा मोठा ट्रेड अप साईडला घेऊ शकता. हे बघा, इथून तुम्ही अप साईडला ट्रेड घेऊ शकता. मग तुम्हाला 300 पिप्स बघायला भेटणार आहेत. आणि सेम जर तुम्हाला हा जर बॉक्स तुम्ही साईडला ठेवला आणि छोटा 25%चा जर बॉक्स तुम्ही घेतला पुलबॅकला इथे, तर इथे घेतला तर तुम्हाला इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटते. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असल्याच्यानंतर गोल्ड काय गेलं, पुलबॅक घेतला आणि पिन पॉईंट परत सेलिंग दिली, तर ही सेलिंग पण तुम्ही कॅच करू शकले असते. कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा पण गोल्ड असं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवतं आणि पुलबॅक देतं तेव्हा एकतर ते 50% इथून सेलिंग देतं, नाहीतर मग जिथून सेलिंगला सुरुवात झालेली आहे तिथून प्रॉपर सेलिंग येते. त्याच्यावरती परत नवीन हाय तयार होत नाही. ओके, तर आता हे झाले ह्या दिवसाचं. आता आपण हे डिलीट करू. पण ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक रेंज कॅल्क्युलेशनचं नॉलेज पाहिजे की छोटा बॉक्स मोठा बॉक्स. त्याच्यानंतर तुम्ही कोणताही बॉक्स वापरा, पण त्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे की पुलबॅकला काय करायचं आहे. बऱ्याच जणांना कळतच नाही कोणता बॉक्स वापरायचा आहे, पण ते प्रॅक्टिस केली तर कळेल ना. फक्त असा अंदाज म्हणजे तुम्हाला कॉपी पेस्ट करून नाही समजणार. ओके, तर आता आपण काम 9 तारखेचं बघितलं. आता आपल्याला 8 तारखेची रेंज बघायची आहे. तर आपण इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जाऊन 7 तारीख सिलेक्ट करायची आहे, ओके करायची. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला एक रेंज बघायला भेटेल इथे.
तुमचा जर डिस्प्ले मोबाईलचा छोटा असेल किंवा तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर हे जे टार्गेट लेबल आहे ते कधी कधी असं वरती पण जाऊ शकतं. तुम्ही इथं कुठंतरी शोधत बसताल, असं करू नका. एकदम थोडंसं झूम आउट करून बघा की ह्या ठिकाणी आहे. इथं जर दिसलं नाही तर ह्या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे. ओके, तर आता ही जी रेंज आहे 8 तारखेची मला भेटली 154 पॉईंट. तर सिम्पली मी काय करणार आहे, 154 पॉईंटचा बॉक्स मी ड्रॉ करणार आहे. 154 पॉईंट. ओके, आता मार्केट ओपन झालं आहे ह्या ठिकाणी, गेलं इथपर्यंत, पण ते आलं आहे कुठून, इथून खाली आलेलं आहे. तर मी हा बॉक्स घेऊन जर वरून ठेवला असा तर मला एक गोष्ट बघायला भेटते आहे की गोल्डने 50%च्या खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवले आणि मग वरती गेलेलं आहे. मग अशा वेळेस मी काय करतो, ह्याचा 50%चा बॉक्स घेतो आणि तुम्हाला मी कितीतरी वेळा सांगितलं आहे की आपण बॉडीपासून मार्क करतो. जसं तुम्ही खाली बॉडीपासून मार्क करणार आहात तसं पिन पॉईंटवरती तुम्हाला सेलिंगचा इथे एक ट्रेड बघायला भेटणार आहे. आणि किती शार्प ट्रेड आहे बघा, अक्षरशः इथून बघितला की डायरेक्ट तुम्हाला 900 पिप्स आहे. पण 900 पिप्स नाही, मी तर जसं समजा तुम्ही ह्या लोच्या खाली जरी फक्त टार्गेट ठेवलं तरी पिन पॉईंट हा तुम्हाला ट्रेड बघायला भेटतो आहे. ओके, तर फक्त तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर हे करायचं आहे, फाइंड करायचं आहे आणि तिथं ट्रेड प्लेस करायचं आहे. आता हे झालं 8 तारखेचं. आता 7 तारखेला बघू आपण. 7 तारखेचं बघायचं असेल तर आपण त्याच्या आदल्या दिवशीचा आपण डेटा घ्यायचा आहे आपल्याला. तर आपल्याला पॉईंट भेटलेत 136. तर आपण सोप्या पद्धतीने डायरेक्टली एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे 136चा. 136 ऑलमोस्ट 136. ऑलमोस्ट. चलो ओके. हां, तर आता 136 जिथं पण लेबल आहे इथं लेबल आहे, तर मला हा पुढची इकडची रेंज घ्यायची आहे मला 7 तारखेची. तर मला भेटलेले आहे 136 पॉईंट. तर मी बघणार आहे की गोल्ड आलं आहे कुठून खाली. तर थोडंसं मी अशा ह्या साईडला गेलो तर हा एक मला टॉप दिसतो आहे. तर मी ही जी रेंज आहे ह्या टॉपपासून जर अशी लावली तर इथे पण बघा तुम्ही मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर इथे भेटते. म्हणजे गोल्डने हे 50%चा झोन जो आहे तो ब्रेक केला आणि परत वरती चालले. तर जर वरती चाललेला असेल तर मी काय करणार आहे, सरळ 50%चा बॉक्स घेणार आहे, असा 50%चा बॉक्स घेणार आहे. आणि जिथून पण गोल्डवरती चाललेला आहे तिथून जर मी बॉडीपासून लावला तर पिन पॉईंट मला वरती सेलिंगची रेंज इथून बघायला भेटणार आहे. तुमचा एस एल काय असणार आहे, एस एल तुमचा असणार आहे ह्याच्यावरती. एस एल काय तुमचं छोटा मोठा असेल 5-6 पॉईंटचा तरी एस एल ठेवावं लागेल तुम्हाला. आणि तुमचं टार्गेट जे आहे ते फिक्स ह्या स्विंगच्या खाली असणार आहे. हे बघा डायरेक्टली 400 पिप्स. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जिथून पण आता इथं जर नीट बघितलं तर इथं छोटे छोटे कॅन्डल तुम्हाला अप साईडला दिसतील. याचा अर्थ वरती पण पेंडिंग स्ट्रक्चर आहेत. अशा वेळेस हाच सेम बॉक्स घेऊन जर तुम्ही वरून बॉडीपासून लावला तर खाली तुम्हाला 75% पिन पॉईंट इथे बघायला भेटणार आहे. इथून मग तुम्ही अप साईडला परत हे पण कॅच करू शकता. पण ह्याच्यासाठी ॲडव्हान्स गोष्टी लागतील तुम्हाला. ॲडव्हान्स म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, छोट्या छोट्या बेसिक गोष्टी पण माहिती पाहिजेत. पण आत्ता मी फक्त तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यासाठी किंवा एक तुम्ही फिक्स काम करण्यासाठी फक्त तुम्हाला एकच किंवा 2च कंडिशन सांगतो. कारण बऱ्याच गोष्टी सांगून मग तुम्ही कन्फ्युजन होताल. त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर वाईज सांगतो आहे. तर आता हे पण आपल्याला इथं कळालं की इथून आपण सेलिंग पण कॅच केली. ओके, आता बरेच जण म्हणतील की 15 मिनिटावरती आम्हाला थोडा वेळ लागू द्या, दिवसाचे 1-2 ट्रेड भेटू द्या. पण जेव्हा तुम्ही सेशन तुमचं ओपन होते, दिवसाची सुरुवात करताय तुम्हाला प्रॉपर टार्गेट भेटते. टार्गेट भेटले की तुम्हाला फक्त दिवसभर नुसतं इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचं आहे, वेट करायचं आहे. आणि जसं तुम्ही आता ह्या ठिकाणी बघा, इथून गोल्ड इथं आलं, इथून 75% वरती चाललं. आता इथं खाली तर इनकम्प्लीट स्ट्रक्चर काहीच नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की हा बॉक्स मोठा कुठं यूज करायचा आहे. खालून जर तुम्ही वीकपासून लावला तर पिन पॉईंटवरती तुम्हाला सेलिंगची रेंज बघायला भेटते. प्रॉपरली थोडंसं गॅप आहे, छोटा मोठा चालतो, एवढा एरर चालतो. कारण मार्केट जे आहे ते एकदम परफेक्टली सगळ्या गोष्टी रिटेलरसाठी देत नाही किंवा बनवलेल्या पण नाही आहेत. आपल्याला ॲडजस्टमेंट करून त्यातल्या त्यात फक्त मूवमेंट कॅच करायच्यात. असं नाही की आपल्यासाठी मार्केट बनलेलं आहे. मार्केट हे खूप वेगळ्या लोकांसाठी बनलेलं आहे किंवा त्या लोकांनी तसं त्याला ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी बघा सेम इनकम्प्लीट स्ट्रक्चर हा बॉक्स मी इथं ठेवला, गोल्ड इथून पडते. इथे जर नीट बघितलं तर टोटल रेंजच्या 75% इथं खाली ब्रेकआउट आहे. ब्रेकआउट झाल्याच्यानंतर सेम बॉक्स जर मी इथं लावला खालून 50% तर पिन पॉईंट मला इथं सेलिंगचा ट्रेड भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. फक्त
इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघणे आणि तिथून प्रॉपर सेलिंगचा प्लॅन करणे किंवा सेम बाईंगचा प्लॅन करणे. ओके, तर आता ह्या ठिकाणी जे आहे हे लेबल जे इथं तुम्ही बघताय हे 7 तारखेचं आपण बघितलं. आता 6 तारखेला बघू. 6 तारखेचं बघायचं असेल तर मला इथं 3 तारीख घ्यावी लागेल. तारीख बघायची आहे कारण मध्ये शनिवार रविवारची तुम्ही सिलेक्ट करताल डेट, मग तुम्हाला काही दिसणार नाही. ओके, तर 3. ओके, तर 3 तारीख आपण सिलेक्ट करू ह्या ठिकाणी. जसं तुम्ही 3 तारीख सिलेक्ट करणार आहात तसं तुम्हाला एक रेंज बघायला भेटते 136 पॉईंट सेम. तर परत तुम्ही 136चा बॉक्स घेऊ शकता इथून. ऑलमोस्ट 136 पॉईंट घेऊ शकता. आणि जर इंडिकेटर ऑफ करून बघायचं आहे, जर मला रेंज भेटलेली आहे 6 तारखेची आणि गोल्डचा हाय हा आहे, त्याच्या मागं काय कुठलाच हाय नाही आहे तर, आणि एवढ्या खालचं तर मागचं मी बघू शकत नाही कारण मला तर इथे काम करायचं आहे. मी फक्त शेवटचा एकदम स्विंग हाय किंवा लो बघतोय. आता ह्या ठिकाणी बघितलं तर हा हाय दिसतोय मला, तर सिम्पल मी 136वरून जर ड्रॉ केलं तर परत तेच तुम्हाला बघायला भेटते की पिन पॉईंट गोल्डने इथे ह्या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेले आहे. आता इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवल्याच्यानंतर आपण काय करतो, आपण जातो 50%चा बॉक्स घेतो आणि जिथून पण 50%चा बॉक्स आपण घेतला आहे इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आपण खालून बॉडीपासून मार्क करतो. खालून जसं तुम्ही बॉडीपासून मार्क करणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला इथून एक सेलिंगचा ट्रेड बघायला भेटणार आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. फक्त तुम्हाला थोडंसं वाट बघावी लागेल सेटअपची, पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर तुम्ही डायरेक्टली शोधून एक प्रॉपर सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकता. ओके, तर आता हे झालं ह्या दिवसाचं. ह्याच्यानंतर जर तुम्हाला एकदम ॲडव्हान्स शिकायचं असेल तर मग ते तुम्हाला लर्निंग व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल. मी फक्त तुम्हाला इंडिकेटर प्रोव्हाइड करून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही कसं मोठे मोठे मूव्हमेंट कॅच करू शकता हे तुम्हाला दाखवते. ओके, आता हे झालं ह्या तारखेचं 6 तारखेचं. आता 3 तारखेला बघू. फक्त तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचं आहे आणि काम करायचं आहे. आता 3 तारखेची जर रेंज आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला 2 तारीख सिलेक्ट करायला लागेल. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो, 2 तारीख घेतली, इंटर केल्याच्यानंतर तुम्हाला 192 एक रेंज भेटते. लगेच बॉक्स ड्रॉ करायचा 192 आणि जिथून पण आता इथं गोल्ड चालू झालं आहे, पण जर मी नीट बघितलं तर मला हा लास्टचा इथं स्विंग दिसतोय, म्हणजे इथून गोल्डवरती चाललेलं आहे. मी हाच बॉक्स घेऊन वरून पण बघू शकतो, इथून पण मी बघू शकतो आणि इथून पण मी बघू शकतो. इथून मी बघतोय की गोल्डने खाली काय केलेलं आहे, गोल्डने हे इनकम्प्लीट ठेवले का. इनकम्प्लीट ठेवलेलं असेल तर बॉडीपासून घ्यायचं आहे, नसेल तर वीकपासून. जरी तुम्ही बॉडीपासून जरी हा घेतलं तरी पण तुम्हाला ह्या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटते आणि अपसाईडला तुम्हाला बघायला भेटते की गोल्ड अपसाईडला जाईल, म्हणजे इथंच तुमचं डायरेक्शन क्लिअर होते. आणि जरी तुमचं कन्फ्युजन काय असेल तरी ते दूर होते कारण तुम्हाला डायरेक्टली डायरेक्शन कळते. ओके, आता इंडिकेटर जर ऑफ केलं आणि आपण जर ह्याचा 50%चा हा बॉक्स घेतला आणि ह्याचा पण आपण 25%चा बॉक्स घेतला, असं हा बॉक्स जो आहे तो वरती ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि हा बॉक्स जर घेऊन तुम्ही वरून जर बॉडीपासून लावला तर पिन पॉईंट तुम्हाला 75%ला इथं बाईंगची रेंज वगैरे भेटते. इथून तुम्ही बाईंग करू शकता. किंवा समजा गोल्ड इथं ओपन झालं आहे, तुम्हाला माहिती नाही कंटिन्यू अपसाईडला जात आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, जाऊ द्यायचं आहे. जोपर्यंत तुमचं सेटअप तयार होत नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे आणि फक्त तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर. आता कसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हा जो बॉक्स आहे तो आपण इथं मार्क करतो आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर हे जे आहे वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, म्हणजे धडे 90% पण नाही आहे आणि 75% पण नाही, मधूनच कुठून तरी युटर्न घेतला आहे. युटर्न घेतल्याच्यानंतर आपण काय करतो, आपण एकतर ह्याच्या बॉडीपासून मार्क करतो. बॉडीपासून मार्क केल्याच्यानंतर ह्या मोठ्या बॉक्सच्या पिन पॉईंट 50%पासून तुम्हाला सपोर्ट बघायला भेटतो आहे. किंवा सेम जर बॉक्स आहे, हा जर तुम्ही खालून मार्क केला इथून, म्हणजे जिथून पण गोल्डवरती चाललं आहे तर तुम्ही बघा इथे ह्या ठिकाणी जिथून पण गोल्ड शेवटची स्विंग तयार केली तिथून जर हा 50%चा बॉक्स ठेवला तर वरून तुम्हाला पिन पॉईंट इथून एक सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतो डायरेक्टली 300 पिप्सचा. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर फक्त बघायचं आहे. आता हे इनकम्प्लीट असेल तर तुम्ही काय करता, छोटा बॉक्स घेता. छोटा बॉक्स तुम्हाला लावायचा आहे बॉडीपासून. जसं तुम्ही बॉडीपासून हा बॉक्स लावणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला ह्या ठिकाणी बाईंगचा ट्रेड एक छोटा मोठा बघायला भेटेल. हे तुम्ही कॅच करू शकता. जरी छोटा वाटत असेल तरी प्रॉपर तुम्हाला 230 तरी 200-300 असे पिप्स तरी देतात.
आणि सेम जर हे जर तुम्हाला खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटत असेल, सेम हात जर बॉक्स तुम्ही खालून बॉडीपासून लावला तर वरून पण तुम्हाला पिनपॉईंट सेलिंगचा ट्रेड बघायला भेटेल ह्या ठिकाणी. हे बघा डायरेक्टली 300 पिप्स. तर अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आणि वरती जरी तुम्ही हा बॉक्स लावला तर हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, पण जेव्हा आपण डबल टॉप किंवा डबल बॉटम तयार होतो एखाद्या पर्टिक्युलर लेवलला, तेव्हा इनकम्प्लीट स्ट्रक्चर हे कंप्लीट होऊन जाते ॲटोमॅटिकली. म्हणजे इथं जर हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, गोल्ड खाली आलं आणि परत त्याच लेवलपासून जर ते कंटिन्यू सेलिंगला येत असेल किंवा बाईंगला येत असेल तर मग ते कंप्लीट स्ट्रक्चर मानलं जातं. ओके, आता हे पण आपण डिलीट करू आणि ह्याच्या अगोदर बघू काय कसं काम केलेलं आहे. इंडिकेटर ऑन करून बघू आपण कुठली रेंज घेतली होती. आपण घेतली होती 3 तारखेची रेंज. तर इथं 2 तारखेला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 2 तारखेची जर रेंज पाहिजे असेल तर आपल्याला जायचं आहे 1 तारखेची डेट सिलेक्ट करायची. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो, 1 तारीख इंटर. तुम्हाला इथं रेंज भेटते 207 पॉईंटची. 207 पॉईंटची रेंज भेटली. डायरेक्टली बॉक्स ड्रॉ केला 207. ओके 207.4. ओके ऑलमोस्ट सेम आहे. तर आता मला काम करायचं आहे ह्या ठिकाणी. मला काम करायचं आहे 2 तारखेला. पण मी बघणार आहे की गोल्ड कुठून पडलं आहे. मग मी काय करणार आहे, हा बॉक्स घेऊन मी वरून ठेवणार आहे. तर मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर इथं बघायला भेटते. सेम जर मी खालून जरी गोल्ड कुठून वरती आले ते जर बघितलं खालून, तर मला वरती जे आहे ते कंप्लीट स्ट्रक्चर बघायला भेटते. हे बघा 75% पिनपॉईंट खाली पडलेले. मग मी काय करतो अशा वेळेस, मी हा बॉक्स घेऊन खालून बॉडीपासून डायरेक्टली मार्क करतो. डायरेक्टली जेव्हा मी बॉडीपासून मार्क करतो तेव्हा पिनपॉईंटवरती 50% मला सेलिंग बघायला भेटते. आणि जास्त मोठी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. कधी कधी छोटे छोटे पण तुम्ही हे घेऊ शकता. ओके, छोटे छोटे डायरेक्टली तुम्ही कॅप्चर करू शकता. 170, 150 असे जरी तुम्ही पिप्स कॅप्चर केले छोटे छोटे तरी खूप झाले. पण तुम्हाला जर अप साईडला बसायचंच असेल तर तुम्ही कसं बसू शकता. जर तुम्ही नीट बघितलं तर वरून आपण इथून हे मार्क केलेलं आहे. 1 मिनिट थांबा, तुम्हाला नीट सांगतो. आता हे कंप्लीट होते स्ट्रक्चर. आपण काय केलं, वरून बघितलं हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. आपण खालून परत बॉडीपासून घेतोय. बॉडीपासून घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळते, ही शेवटची जी वीक आहे तिथून आपण त्याच्या बॉडीपासून घेतोय. बॉडीपासून घेतल्याच्या नंतर आपण डायरेक्टली ह्याचा एक 50%चा आपण डायरेक्टली एक हे घेतोय, बॉक्स घेतोय. आणि जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल आणि गोल्ड जर खाली आला असेल तर आपण डायरेक्टली सिम्पल बघतोय आणि बाईंगचा प्लॅन करतोय. ओके, तर या ठिकाणीच बघा, इथं ह्या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, खाली आले गोल्ड. खाली आल्याच्या नंतर आपण छोटंही घेतोय बॉक्स बॉडीपासून. पिनपॉईंट तुम्हाला इथून बाईंगचा ट्रेड भेटतो. तुमचं टार्गेट असेल हा 50%, त्याला ब्रेक केला की डायरेक्टली हे आहे तुमचं टार्गेट असेल. ओके, अशा पद्धतीने. आता ह्या दिवशी एक न्यूज होती, पण न्यूजला पण तुम्ही कसं डायरेक्टली डॉमिनेट करू शकता हे तुम्हाला बघायला भेटलं असेल. फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचं आहे. गोल्ड तर इथंच ओपन झाले, पण तुम्ही डायरेक्टली बघितलं, थोडंसं ॲनालिसिस केलं, प्रॅक्टिस केली, तुम्हाला कळलं की इथं अप साईडला गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली कॅन्डल आली. जसं खाली कॅन्डल आली तसं पिनपॉईंट लगेच बाईंग. तर हे तुम्ही असं पद्धतीने काम करू शकता. फक्त ह्याच्यात तुम्हाला लय छोटे छोटे एकदमच किचकट काम करायचे नाही आहेत. एकदम स्ट्रक्चर ॲनालिसिस करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ऑलमोस्ट आपण एक अर्ध्या महिन्याचा डाटा इथं बघितला आहे. आता हे बघा 1 तारीख आहे. आता आपल्याला हे 30 तारखेचं बघायचं आहे. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो, इथे 6 केलं आणि ह्या ठिकाणी 30 इंटर. जसं तुम्ही इंटर करता तुम्हाला एक रेंज बघायला भेटते 188 पॉईंटची. लगेच 188 पॉईंट आपण बॉक्स घ्यायचा आहे. 188 पॉईंट. जसं तुम्ही 188 बॉक्सचा पॉईंट घेणार आहेत, बॉक्स घेणार आहेत, तसं तुम्हाला एक बघायला भेटेल की गोल्ड ओपन झालं आहे इथे. मग ते चाललं आहे खाली, पण आलं आहे कुठून, ते ह्या ठिकाणी येऊन आलं आहे. मग तुम्ही काय करणार, हा बॉक्स घेऊन तुम्ही वरून बघणार आहात. वरून जर बघायच्या अगदी तुम्ही इथून पण बघू शकता, कारण गोल्डवरती गेलेलं आहे. जेव्हा तुम्ही इथून बघता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळते की हे 75% पण नाही आहे, 90% पण नाही, मधूनच खाली आलेले. मधून खाली आल्याच्या नंतरनं हा बॉक्स तुम्ही डायरेक्टली इथून बॉडीपासून लावायचा आहे. जसं तुम्ही बॉडीपासून लावणार आहात आणि पिनपॉईंट तुम्हाला 50%ला इथं सपोर्ट बघायला भेटणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट मी समजली असेल की जेव्हा पण गोल्ड इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवतं तेव्हा ते त्या बॉक्सच्या 50%चा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तयार करून मग अपसाईडला जातं.
मग तुम्ही इथून जर सेलिंग येत असेल, कंटिन्यू सेलिंग येते चला ठीक आहे, पण एक ट्रेड तुम्ही बाईंगचा इथून का घेऊ शकता, कारण ह्या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. गोल्डला वरती जायचं आहे पण ते रिट्रेसमेंट देत आहे. किती रिट्रेसमेंट देणार आहे, टोटल रेंजच्या 50% पर्यंत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ह्या ठिकाणी पण तुम्हाला पिन पण इथं ट्रेड बघायला भेटला आहे आणि त्या दिवशी तर कंटिन्यू अपसाईडलाच होतं गोल्ड. आता इथून जर हा बॉक्स तुम्ही खालून असं लावला तरी तुम्हाला डायरेक्टली इथं 75% ट्रेड बघायला भेटत आहे एकदम पिन पॉईंट. म्हणजे आधीमध्ये तुम्ही कुठेही ट्रेड घ्यायचं नाही आहे, डायरेक्टली तुमची लेवल काय असणार आहे, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल. हे बघा 75%, कारण वरती पण वीक सोडलेले आहे, तेवढ्या मोठ्या मोठ्या वीक सोडून कधीच मार्केट येत नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्ट्रक्चर हे करायचं आहे. समजा इथं 50%ला तुम्ही छोटा ट्रेड घेतला, चांगला तुमचा एसेल पण गेला, पण नंतर तुम्ही रॅली बघा. जसं तुम्हाला तुम्ही इथं 75%ला बसले, डायरेक्टली अपसाईडला बघा, डायरेक्टली 1000 पिप्स. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर पूर्ण बघायचं आहे, पूर्ण स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. असं फक्त इंट्राडेमध्ये 2 मिनटं 3 मिनटं किंवा 5 मिनटावरती बघायचं नाही आहे, पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला ह्या ठिकाणी कळतं आहे. आणि आपण ऑलमोस्ट अर्ध्या महिन्याचा डाटा तुम्ही आता इथं बघितलेला असेल. आणि जे पण रेंजवरती काम करतात त्यांना ह्या गोष्टी समजणं सोपं आहे. पण जर तुम्हाला बेसिकपासून शिकायचं असेल तरी तुम्ही DM करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यात तुम्हाला काही समजलं नाही आहे, आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करू. अजून तुमच्या काही डाऊट असतील ते आपण क्लिअर करू. फक्त गोल्डमध्ये तुम्हाला हे 15 मिनटावरती मी खूप बॅक टेस्टिंग केलेलं आहे, पण तुम्हाला जर दुसऱ्या ह्याच्यात कशात करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण सेटिंगमध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर ॲटोमॅटिक सेशन हे गोल्डमध्ये सिलेक्ट होतात. पण जर तुम्हाला जर रेंज भेटली नाही, म्हणजे बिटकॉईन 24 तास चालू असतं, तर तुम्ही हे अनटिक करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही फक्त बिटकॉईन किती वाजता चालू होतं आणि किती वाजता बंद होतं ह्या ठिकाणी टाकायचं. म्हणजे 2:30 वाजता चालू होतं असेल तर इथं 2:30 2:15 अशी कॅलेंडर सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यानंतर खालचं सगळं सेम असेल. ओके केल्याच्यानंतर मग तुम्हाला रेंज बघायला भेटेल. पण गोल्डमध्ये असं नाही आहे, गोल्डमध्ये डायरेक्टली तुम्ही ॲटोमॅटिक करून एंटर करू शकता. तर आता हे बघा, ह्या ठिकाणी आपण 1 तारखेची पण बघितली. आता हे 30 तारखेचं पण आपण बघू आणि मग हा व्हिडिओ इथे एंड करू. नंतर तुम्हाला जर काही गोष्टींचा डाऊट असेल, काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही बिंदास टेलिग्रामला किंवा ह्या कमेंटमध्ये पण तुम्ही व्हिडिओच्या मला सांगू शकता. आता हे काय 30 तारीख आहेत, आपण सिलेक्ट करू. 30 तारीख सिलेक्ट करायच्या ऐवजी करायची असेल तर आपण त्याच्या आदल्या दिवशीची डेट घेतो, मग आपल्याला ती रेंज बघायला भेटते 155 पॉईंट. जसं तुम्ही 155 पॉईंट, 1 मिनिट थांबा. ओके, ऑलमोस्ट 10 पिप्स कमी आहेत. ओके हां, तर जसं तुम्हाला इथे काम करायचं आहे 30 तारखेला, तर हा 155चा जो बॉक्स आहे तुम्हाला कळतं आहे की गोल्ड इथून खाली पडतं आहे. हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही इथं ठेवला, फक्त स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे, हा बॉक्स इथं ठेवला तर पिन पॉईंट तुम्हाला इथं रेंज कंप्लीट बघायला भेटते. ह्याचा अर्थ की तुम्हाला बाईंगच करायची आहे, तुम्हाला सेलिंग करायची आहे का नाही, कारण इथं बॉक्स कंप्लीट आहे. पण समजा तुमचं हे मिस पण झालं तर तुम्ही काय करू शकता, खालून हा बॉक्स लावू शकता. वर तुम्हाला पिन पॉईंट 75% पासून डायरेक्टली सेलिंग बघायला भेटते. जर तुम्ही विचार करा, तुम्ही छोटे 3, 4, 5 समजा तुम्ही सुरुवातीचे 2, 3, 4 असे जरी असेल तुमचे गेले, शिकण्यात गेले, पण जेव्हा तुम्ही अशी एखादी मुवमेंट कॅच करता डायरेक्ट 900 1000 पिप्सची, तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचं कॉन्फिडन्स पण वाढेल, तुमचा अकाउंट पण फ्लिप होईल आणि तुम्ही मग हळूहळू ह्या सेटअपवरती काम करायला शिकाल. ओके, तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की फक्त आपल्याला ज्या पण दिवसाची रेंज काढायची त्याच्या आदल्या दिवशीची तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि पिन पॉईंट तुम्हाला स्ट्रक्चर पूर्ण बघायला भेटते. ओके, आणि अजून काय डाऊट असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता, आपण अजून एक व्हिडिओ बनवूया. पण ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि बाकीचं बघूया आपण, अजून काही सांगायचं असेल तर. पण इंडिकेटरचा ॲक्सेस वगैरे पाहिजे असेल तर आधी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा. जे पण लाईक करतील, कमेंट करतील त्यांना ॲक्सेस आजच्या आज भेटेल. ओके, थँक्यू.